नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। रोहित पवारांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस। साखर कमी झाल्याने प्रकृती खालावली। कर्जमाफीच्या अटींवर तोडगा निघणार। कृषी मंत्र्यांची घोषणा। ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात, केवळ मुहूर्ताची प्रतीक्षा। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचा मोठा दावा। आशिष देशमुखांचा खळबळजनक दावा। शरद पवारांना राज्यसभेचे विरोधी पक्षनेते उद्धव ठाकरेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद मिळवून देण्याचा डाव आणि विलीनीकरणाच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खुलासा। आमच्याशी कोणीही संपर्क केला नाही। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पोलीस ठाणे परळी ग्रामीण हद्दीत दिनांक 4/6/2026 रोजी तुकाराम पंढरीनाथ मुंडे वय 54 वर्षे राहणार संगम तालुका परळी जिल्हा बीड यांचे अज्ञात आरोपींनी अपहरण केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांनी तात्काळ एलसीबीचे पीएसआय सुशांत सुतळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष तपास पथक तात्काळ घटनास्थळावर पाठवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून मारुती सुझुकी गाडी निष्पन्न केली। त्यानंतर गाडीचा अमरावतीपर्यंत माग काढून आरोपींनी गुन्ह्यातील पीडित व्यक्ती तुकाराम पंढरीनाथ मुंडे यांना अमरावती जिल्ह्यातील हिंगणघाट येथे डोळ्यावर पट्टी बांधून सोडून दिले। त्या ठिकाणी पीडित व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यांच्याकडून घटनेची अधिक माहिती जाणून घेतली असता 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी आरोपी सचिन नारायण वंजारे, संतोष नारायण वंजारे दोघेही राहणार परळी, अल्केश विष्णुजी अवजाडे आणि शुभम राजू पिंपळकर दोघेही राहणार मंगरुळ चावला तालुका जिल्हा अमरावती यांनी मिळून अपहरण केल्याचे निष्पन्न झाले। त्यापैकी संतोष नारायण वंजारे यास अटक केली असता त्याने गुन्हा कबूल केला। त्यास परळी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, तर उर्वरित 3 आरोपींना परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी ग्रामीणचे पीआय मजहर अली सय्यद, पीएसआय सुशांत सुतळे, मारुती कांबळे, सचिन सानप, रामचंद्र केकान, गोविंद भताने, सचिन आंधळे, विक्की सुरवसे, शेख आसिफ यांनी मिळून केली। वडवणी तालुक्यातील सोन्ना खोटा येथील शरद अश्रुबा धनवे वय 42 वर्षे यांच्या खून प्रकरणाचा उलगडा बीड एलसीबीने अवघ्या 3 तासात करत आरोपी रणजित शेषराव मस्के वय 52 वर्षे राहणार पहाडी दैफळ यास अटक केली आहे। मयत शरद धनवे यांचा मुलगा आदित्य शरद धनवे वय 20 वर्षे राहणार सोन्नाखोटा तालुका वडवणी याने धारूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार काही दिवसांपूर्वी रणजित मस्के यांच्या मुलीने गोकुळ सांगळे यांच्या सोबत पळून जाऊन विवाह केल्यानंतर दोन्ही कुटुंबात समेट घडून आणण्यासाठी शरद धनवे यांनी मध्यस्थी केली होती। याच गोष्टीचा राग 4 आरोपींनी मनात धरून एका बंद खोलीत बेदम मारहाण केली आणि या मारहाणीतच धनवे यांचा मृत्यू झाला। मात्र रणजित शेषराव मस्के यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती बीड एलसीबी पथकाला मिळाली असता एलसीबी पथकाने ताबडतोब सर्व हाडांच्या डॉक्टरांशी संपर्क करून माहिती घेतली असता तो आरोपी बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळताच तेथे जाऊन रणजित मस्के यास ताब्यात घेतले। दिनांक 11 जून रोजी शरद धनवे यांना पार्टी देण्याच्या बहाण्याने पहाडी दैफळ येथे बोलावून त्यांचा खून झाल्याची माहिती समोर आली। घटनेनंतर आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही शवविच्छेदन करू देणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली होती। एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांनी तपासाची चक्रे अत्यंत वेगाने फिरवत अवघ्या 3 तासात आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले व त्यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास संमती दिली। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, प्रभारी पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम, एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश जोगदंड, बाबासाहेब घोडके, जफर पठाण, राहुल शिंदे आणि सुनील राठोड यांनी मिळून केली। ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड येथील शिवाजीनगर शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी गजानन नारायण घोडके यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे। ज्ञानराधा मल्टीस्टेटने मोठ्या व्याजदरांचे आमिष दाखवून ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे, त्यांची पत्नी अर्चना कुटे तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून या प्रकरणात सुरेश कुटे, अर्चना कुटे आणि शिवाजीनगर शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी गजानन नारायण घोडके यांच्या विरुद्ध शिवाजीनगर तसेच बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्यात गजानन घोडके यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालय बीड यांनी यापूर्वीच फेटाळून लावला होता। त्यानंतर ॲडव्होकेट सुदर्शन साळुंके यांच्यामार्फत घोडके यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। त्यावर सुनावणी करत असताना उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी
दिनांक 3 जुलै 2026 रोजी निश्चित करण्यात आली आहे। या प्रकरणात गजानन घोडके यांच्या वतीने ॲडव्होकेट सुदर्शन साळुंके तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट मुकेश गोविंद काळे यांनी बाजू मांडली। आणि आता एक अत्यंत संतापजनक बातमी। धारूर येथे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका लोखंडी पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एका 14 वर्षीय निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे महावितरणच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। संबंधित लोखंडी पोलमध्ये करंट उतरत असल्याबाबत वारंवार तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र या तक्रारींकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे। दरम्यान आज सकाळी धारूर येथील अथर्व सोमवंशी वय 14 वर्ष हा मुलगा लोखंडी पोलच्या संपर्कात येताच त्याला जोरदार विद्युत धक्का बसून तो मुलगा जागीच ठार झाला। जर वेळेवर पोल बदलला गेला असता किंवा आवश्यक ती दुरुस्ती केली असती तर आज एका कुटुंबाचा दिवा विझलाच नसता, अशा प्रकारच्या संतप्त भावना धारूरवासीय व्यक्त करत आहेत। या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांकडून एकच प्रश्न विचारला जातोय, या मृत्यूस जबाबदार कोण? जर तक्रारींची नोंद असूनही महावितरणने योग्य ती कारवाई केली नसेल तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ही मागणी होत आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच मृत मुलाच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांकडून करण्यात येत आहे। दरम्यान सदरील 14 वर्षीय मुलाला विद्युत शॉक बसून तो बेशुद्ध अवस्थेत त्याला ग्रामीण रुग्णालय धारूर येथे उपचारासाठी नेले असताना त्या ठिकाणी कोणताही अधिकारी हजर नव्हता। स्थानिक पत्रकारांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परदेशी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी पत्रकारांसोबत अरेरावीची भाषा वापरत त्यांना शिवीगाळ केल्याची अत्यंत संतापजनक घटना पुढे आली। त्यामुळे या प्रकरणी थेट कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत तक्रार गेल्यानंतर त्यांनी बीडचे शल्य चिकित्सक यांना फोनवरून या घटनेबाबत ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून बीडचे सिव्हिल सर्जन श्री सतीश कुमार सोळंके यांनी धारूर येथे तात्काळ जाऊन मुजोर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परदेशी यांच्यावर कारवाई करत त्यांची धारूर येथून उचलबांगडी करत लातूर येथे रवानगी केल्याची माहिती प्राप्त होत आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। बीड तालुक्यातील पवळ आडगाव येथील कैलास प्रकाशराव भालेकर या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्याने पहिल्याच प्रयत्नात MBBS ची डिग्री पूर्ण करून आपल्या गावचे नाव रोशन केले। कैलास भालेकर हा अगदी लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होता, त्यामुळे गावात त्याला डॉक्टर म्हणूनच ओळखत असत। त्यानेही जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर आपल्या गावकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवला आणि तो डॉक्टर झाला। तसेच तीच ओळख आजही त्याने सत्यात उतरविली। त्याच्या या यशाबद्दल सर्व गावकरी मंडळीच्या वतीने त्याचा सत्कार करून त्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचबरोबर आळंदी नगर परिषदेचे नगरसेवक तथा भाजपा पुणे सरचिटणीस अशोक अण्णा उमरगेकर यांनी, तसेच आळंदीच्या माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका सौ उमरगेकर ताई यांनीही डॉक्टर कैलास याचा पेढा भरवून सत्कार केला आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।